हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी व्लॉग. आणि आज आम्ही निघालो होतो माझ्या आत्याच्या घरी तिला भेटण्यासाठी. तर इथे माझी मम्मी आणि माझा भाचा, मुलीचा बहिणीचा मुलगा आणि उर्वीला अशी फार झोप आली होती, कंटाळली होती ती. आणि मग काय, आम्ही आत्याला सरप्राईज देणार होतो कारण तिला सांगितलेलंच नव्हतं आम्ही येणार आहोत. तर आता कसं आहे ना, पुढे मी तुम्हाला सांगते बघा. आत्या जी आहेत ना, तिला कॅन्सर झाला होता आणि ती त्यातून फार वाचलेली आहेत. म्हणजे बऱ्यापैकी ती कवर झाली त्यामधून आणि बरी झाली. तिलाच भेटण्यासाठी चाललं होतं. इकडे पुढे बहीण आणि दाजी बसले होते आणि हे ऑन द वे होतं. गावाकडेच राहते आत्या. तर मग खरं सांगायचं झालं तर आत्याच्या घरी आम्ही पहिल्यांदाच जात होतो बरं का. कारण आत्या या आधी ना मोठ्या भावाकडे राहायची मुंबईला. कारण तिची कॅन्सरवरती ट्रीटमेंट चालू होती ना, त्यामुळे मग काय ती कॅन्सरमधून मुक्त झाली आणि इकडे गावाला फ्रेश वातावरणात राहायला आली ती दुसऱ्या भावाकडे. तर मग ती इकडे आल्यानंतरच आम्ही लगेच आलो. हे माझ्या आत्याचं घर आहे बघा. आणि आम्ही घरी येऊन पोचलो तिच्या. आणि ते आता एकदम सरप्राईज होणार आहे कारण आम्ही तिला सांगितलेलंच नव्हतं की आम्ही येतो आहे असं. बघा आम्ही आता गेलो आणि आता आत्या बघा काय, म्हणजे तिची रिॲक्शन एकदम, तिला फार आनंद झाला. आम्ही आलो याचा तिला खूप आनंद झाला बघा. झोपली होती ती थोडी. मग आम्ही तिच्याकडे, तिला असं म्हणजे नाही का की काय बोलू काय नाही. बघा तिचं हसणं इतकं छान वाटत होतं ना. आणि इथे आम्ही आत्याचं हे घेतलं, नमस्कार केला तिघींनीही आणि मग बसलो. भाऊ काही घरी नव्हता, फक्त वहिनी होती. मग वहिनी अचानक सरप्राईज झाली. मग काय, इथे उर्वी आणि तिचा भाऊ मस्त असे फिरत होते, आनंद घेत होते गावाकडच्या परिसरातला. आणि मी इथे त्यांचा छान असा व्हिडिओ काढत होती. इथे नात्याच्या घराजवळ चिंचेचं झाड आहे मोठं. तर बघा खूप अशा चिंचा मस्त आहे त्या चिंचा. तर मग काय, उर्वी आणि तिच्या भावाने मस्त अशा खाली पडलेल्या चिंचा गोळा करत होते. मग इथे पूर्ण असे नारळाचं झाड, चिंचेचं झाड, हे सगळं आत्याचंच आहे. सगळे व्हिडिओ काढले. नारळाला भरपूर असे नारळ आले होते. आणि मग काय, इकडे आत्याचा मोठा असा गायांचा गोठा आहे. भरपूर गाया आहे तिथं. आणि त्यांच्यासाठी कुट्टी वगैरे ते खाद्य असतं ना, ते बनवून ठेवलेलं या ब्लॅक याच्यामध्ये. इकडे बघा बघा किती गाया आहेत गोठ्यामध्ये. त्यांनी आता असं गायांचा असं बिझनेसच सुरू केला आहे. बघा वासरू आहेत आणि ह्या गाया आहेत. त्यांच्यासाठी मोठा असं गोठा बनवलेला आहे. त्या गोठ्यामध्ये व्यवस्थित अशा राहतील त्या. पाणी वगैरे, खाणं पिणं सगळं त्यांचं असं इथं होईल यासाठी त्यांनी अशी सोय केली आहे. तर इथं आमच्या सगळ्यांचं ना चाललं होतं चिंचा तोडायचं काम, तिघांचं. चिंचा ना खरंच खूप मस्त होत्या त्या, गोड अशा. आणि माझा भाचा हात चिंचा तोडत होता, मी त्या खालून उचलून घेत होते. मजा येत होती मस्त चिंचा वगैरे खायला. इथे उर्वी बाजेवरती बसली होती. तिलाही फार छान वेगळं असं काहीतरी वाटत होतं, त्यामुळे मग काय. आणि इथे मग मी चढली आणि चिंचा थोड्याशा खाली होत्या ना, मग मी पण म्हटले चला आपणही घेऊया, तोडूया. मग काय, ह्या चिंचा तोडल्या आणि ना त्या थोड्या म्हणजे जास्त हे झाल्या होत्या ना, तर पटकन अशा तोडल्या जात होत्या. आम्ही असं बाहेर मस्त एन्जॉय घेत होतो. आणि बघा इथे फार मजा येत होती आम्हाला. गावाकडे ना भरपूर असं वातावरण खूप छान असतं बरं का. खरंच एन्जॉय करायला पाहिजे. हे बघा इथे पडलेल्या चिंचा मी आता उचलते. सगळ्या भरपूर चिंचा आम्ही उचलून आणि घरी घेऊन जाणार होतो. मग काय, उर्वी खात होती, तिलाही मजा येत होती. पहिल्यांदा घरी आली होती आत्याच्या, त्यामुळे वेगळाच असा आनंद होता.
हे बघा अशा चिंचा मी जमा केल्या. आता इथे मी बोलते की मस्त आम्ही अशा चिंचा वगैरे तोडलेल्या आहेत. अजूनही बघत होतो चिंचा कुठे दिसत आहे का काय. ते असं झाड हलवलं की लगेच पडत होत्या ना, त्यामुळे फार मजा येत होती. कारण जास्त झाडावर चढून वगैरे काही तोडायची गरज पडली नाही आम्हाला. फांदी हलवली की लगेच पडत होत्या आणि एक एक जमा करून घेत होतो आम्ही. आमची अशी चिंच खाण्याची मज्जा चालू होती आणि उर्वीही एन्जॉय करत होती. खराब चांगल्या मस्त अशा बघून घेत होतो. बघा अजूनही तोंडाला म्हणजे असं लगेच चिंच बघितली की पाणी येतं तोंडाला. आणि इथे मी तुम्हाला सांगत होती की मस्त आहे चिंचा, खूप गोड आहे, असं माझ्या चिंचेबद्दल तारीफ चालू होती. मग मी तेच बोलत होती आणि इकडे या बाच्याला बोलली की हाय बोल सगळ्यांना. तो थोडासा लाजाळू आहे तो. मग काय आम्ही सगळ्यांनी मस्त असं चिंचेवरती ताव मारला, मज्जा घेतली, थोडासा टाईमपास केला. आणि इथे उर्वी बघा थोडं ती थकली होती, त्यामुळे तिला काय तो फारसा असा इंटरेस्ट वाटत नव्हता. तर असो पण तिलाही थोडंसं वातावरण वगैरे दाखवलं पाहिजे, बाहेरचं गावचं वगैरे कसं असतं काय, गावचे लोक कसे राहतात वगैरे. त्यासाठी मग इथे वहिनी ना लिंबूत घ्यायला गेली होती आणि लिंबूचे झाड, नारळाचे सगळं होते. आणि बघा वहिनीने केवढे मोठे पोहे बनवायला घेतले. आणि ते वहिनी म्हणते व्हिडिओ काढते की काय माझा. तर म्हटले हो मी व्हिडिओज बनवती आहे. आणि मग छान असे तिने पोहे तयार करायला घेतले. आम्ही नको बोलत होतो कारण जेवण करून आलो होतो, पण आत्याला असं वाटलं की पहिल्यांदाच आले, त्यामुळे मग असं कसं पाठवायचं यांना ना, त्यासाठी मग तिने ॲटलिस्ट पोहे तरी बनवायला सांगितले. आणि ते पिशवीत जमा केलेल्या चिंचा भाच्याने बहिणीला दिल्या, तीही खात होती. आणि नारळ, आत्याकडे नारळ होते घरामध्ये, मग तिने काय केलं, ती बोलली की ना मी तुम्हाला नारळ देते, नारळही प्या आणि तुम्ही ती मलाई वगैरे पण खा. बघा केवढे मोठे नारळ आत्याने काढले आणि वेळीने ती तोडत होती ते नारळ. बिचारीत ताकद नव्हती एवढी, पण तरी तिचा प्रयत्न चालू होता माझ्या भाच्यांसाठी काही ना काही देण्याचा. आल्यात पहिल्यांदा तर काहीतरी नारळ वगैरे आहे, तर मग ते पण आपण यांना देऊया प्यायला. मग काय आत्याने असं नारळ फोडलं आणि त्यातली मलाई दिली खायला, पाणी पिलं आम्ही. आणि आमच्या अशा छान अशा गप्पाही चालू होत्या आणि छान वाटलं. त्या आत्यालाही बरं वाटलं आम्हाला भेटून आणि आम्हालाही छान वाटलं. आई खोबरं काढत होती त्यामधलं, बघा किती मोठं खोबरं मस्त असं ताजं ताजं खायला भेटलं. इकडे आईचं चालू होतं आणि इकडे अजून एक तोडत होती. चला जाण्याची वेळ झाली आमची आणि इथे मग आम्ही निघालो आणि आत्याबरोबर फोटो काढले. तेवढीच आठवण राहते माणसाची आपल्या माणसांबरोबर. मग आम्ही काय फोटो वगैरे काढले आणि इथे बहिणीचा कॉल चालू होता. मग काय आम्ही सगळं नाश्ता वगैरे केला, सगळं आम्ही मस्त असं टाईम स्पेंड केला आणि आम्ही लगेच जायला निघालो. छान वाटलं आम्हाला सगळ्यांना आत्याला भेटून आणि आत्यालाही छान वाटलं. आणि आत्या बोली परत या. इथे बघा आता आम्ही परत पुन्हा घरी जायला निघालो. हे माझं कॉलेज आहे 11वी 12वीचं. इथे मी कॉलेजला यायची. तेच दाखवलं थोडंसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता हे भरपूर मोठं गाव झालेलं आहे, तेव्हा खूप छोटं होतं. ते भाजी मंडई भरते असा होता आमचा आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके बाय.